नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र ह्या रामनवमीच्या कार्यक्रमाच्या दिवशी मात्र आता ही नंदिनी आहे. तर नंदिनी आता सगळेजण एकत्र आहेत. श्री रामनवमीचा आता उत्सव साजरा करत आहे आणि आता मात्र ती पाळणा गीत म्हणत आहे. आता ते पाळणा गीत म्हणत असताना काव्य मात्र रूममध्ये असते आणि रूममधून हे सर्व ऐकत असते. नंदिनी आता हा पाळणा गीत म्हणत आहे. बाळा झोझो रे, बाळा झोझो रे. तेव्हा आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता काव्य आतमध्ये हे सर्व काही ऐकते आणि तिला वेगळंच काहीतरी फील होतं. गुरुजी मात्र येतात. गुरुजी मात्र आता काव्य आणि नंदिनी या दोघींना सांगतात की आजपर्यंत तुम्ही खूप काही गोष्टी वाटून घेतलेल्या आहात, मग यापुढे सुद्धा आता ते वाटून घेताल ना. तर ते आता काव्य विचारते की गुरुजी नक्की काय वाटून घ्यायचं आहे. आता नंदिनी आणि काव्य दोघेही गुरुजींकडे पाहत असतात. तर आता नंदिनीच्या जीवनामध्ये असं काहीतरी आता दुःख येणार आहे का, तर काव्याचं बाळ आहे तर ते गुरुजी नंदिनीला द्यायला सांगतात. म्हणजे आजपर्यंत ज्या गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत तर त्या गोष्टी म्हणजे आता हे मूल वाटून घेताल का, असं काहीतरी गुरुजींना म्हणायचं असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.